सखी सावली काव्यांजली। ताईला या घरातली कुठलीही गोष्ट नको होती ना। मग हे दोघं डबा घेऊन गेल्यावर तिने पुन्हा अपमान केला तर? माझा मुलगा, माझी सून यांचा कुणी अपमान केला तर ते मी खपवून घेणार नाही। त्यामुळे कुणीही कुठेही जायचं नाहीये। त्यांना मदत केलेली आवडणार नाही असं मावशी म्हणाल्या खरं, पण त्यांना मदतीची गरज तर असणारच ना। अक्काईनं अंगणात सासर थाटलाय, त्यांच्याकडे जेवणासाठी गॅस, भांडी, वाणसामान काहीच नसणार। नाही, मला त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन जायलाच हवं। मधुरे, हे बोलायचंय का ग? काही सांगायचंय? बघ, मला माहितीये तुला काही ना काहीतरी सांगायचंय, काही ना काहीतरी बोलायचंय। नाही, तुझ्या डोक्यातनं अजूनही तो विषय गेला नाही? सोड तो आता विषय मधुरे, जाऊ दे। कसं जाऊ दे? काही केल्या ताई माझ्याशी अशी का वागली असेल हा विचार मनातून जात नाही माझ्या। मग काय झालं? कसला पेपर आहे तो? मावशी, मी दुकानात जाऊन येते। अंजली, माझ्या माणसांनी अजून काय काय लपवलंय माझ्यापासून? सर आमच्या हे काय? सरांसाठी बिस्किट आणायला सांगितले होते, ती कुठे आहेत? विसरलास? सॉरी मॅम, विसरलो. विसरलो म्हणजे? आत्ताच्या आत्ता जाऊन घेऊन या। सरांच्या बाबतीत असा हलगर्जीपणा मला चालणार नाही. टेस्टर, इट्स ओके. हे चोकी काय? साधं इन्स्ट्रक्शन फॉलो नाही करतायत? मॅम, खरंच सॉरी.
नाही सर कधी बिस्किट मागत नाहीत म्हणून मी अच्छा, म्हणजे मी सांगितलंय त्याला काही अर्थ नाहीये का? श्रेष्ठा इट्स ओके तुझा जा काय चाललंय विशू, तुझ्या बाबतीत कोणी असं चुकीचं वागलेलं नाही आवडत मला. तुझी काळजी वाटते मला. तुला काय हवंय काय नकोय बघणारी मीच आहे ना. विशू, तू मला असं अडवत जाऊ नकोस ना प्लीज. एक्सक्यूज मी सर. सुरभी, सरांच्या रूम मध्ये असे नॉक न करता येतात. सॉरी श्रेष्ठा. सॉरी सर, इट्स ओके पण काम अर्जंट होतं. असं काय अर्जंट काम आलंय? सर, तुमच्या मिसेस काव्या मॅम आल्या. क्या ते इथे आलेत? होताच याचा, पण एका अर्थी बरंच झालं. सॉरी, मे बी मी चुकीच्या वेळी आली आहे वाटतं, पण यावं लागली. आता काय हवंय तुला? नाही हो, न मागताच तुम्ही इतकं भरभरून दिलेत ना, त्यात आणखीन काही मागायची गरजच नाही. आणि मी इथे मागायला नाही, द्यायला आले. श्रेष्ठा मॅडम, श्रेष्ठा मॅडम, तुम्ही अशा उभ्या का? बसा ना. दादा, अहो यांच्यासाठी चेअर आणि पाणी आणा हा प्लीज. आणि काय हे, तुम्ही कलीग्स आहात ना यांचे, मग असे वागणार ते यांच्याशी? यांच्या अशा अवस्थेमध्ये तुम्हीच काळजी घ्यायला हवी, हो ना? काव्या, हे बघ तू. अवस्थेत म्हणजे काय झालं सर त्याला? काही झालं नाहीये. होणार हो ना श्रेष्ठा? काय? तुम्हा कुणाला काहीच माहिती नाहीये का? तुमच्या श्रेष्ठा मॅडम प्रेग्नंट आहे. विश्वजित सरांचं बाळ वाढतं तिच्या पोटात. काय झालं? तुमच्या सगळ्यांचा विश्वास बसत नाहीये का? मी सांगते ते खोटं आहे असं वाटतंय का तुम्हाला? ठीक आहे, म्हणजे होऊ शकतं असं. एनिवे, श्रेष्ठा मॅडम, तुम्ही दिलेले काही फोटोज माझ्याकडेच राहिले, ते द्यायला चालली आहे मी. हे घ्या.
डबा घेऊन निघाली होतीस ना काव्यासाठी? अंजली, तुझ्या आणि तुझ्या बहिणीच्या नात्यामध्ये मला पडायचं नाहीये, पण तुझ्या लक्षात येत आहे का, मीनाक्षी ताई जेव्हा हे घर सोडून निघून गेली तेव्हा तिच्या पाठोपाठ काव्याही निघून गेली. तुझ्या किंवा माझ्या शब्दाचा मान नाही ठेवला तिने. ते लोक जर आपल्याला आपलं मानत नाही तर आपली मदत त्यांना हवी आहे का? अंजली, पुढच्या वेळेला तुम्ही जे काही कराल ते निदान आम्हाला सांगून तरी कर. सांगून का करेल ती? आजकाल तिला आणि प्रीतमला सगळ्या गोष्टी आमच्यापासून लपवण्यातच आनंद मिळतोय ना. मुलं मोठी झाली आहेत ना, आता स्वतंत्र झाली आहेत. आता आपली गरज राहिली नाही आता ना. नाही मावशी, असं काही नाहीये हो. असं नाहीये तर मग हे काय आहे? कळतंय का तुला हे काय आहे? हे प्रीतमच्या कॉन्ट्रॅक्टचे लीगल पेपर्स आहे. त्यातल्या नुकसान भरपाईच्या अटीविषयी तुला आधीपासून माहित होतं? माहित होतं का? हो मावशी, मला आधीपासून माहित होतं. अंजली, का केलं तुम्ही असं? अगं, एवढी मोठी रक्कम भरावी लागणार आहे हे तुम्ही आधी का नाही सांगितलं आम्हाला? आणि जर सांगणार होतात तर मग कधी सांगणार होतात? डॅड, अहो, आम्ही दोघांनी प्रयत्न करायला सुरुवात केलेली आणि प्रीतम सुद्धा बघत होता काही करता येत आहे का. अगं, इतकी मोठी रक्कम प्रीतम एकटा कसा जमा करणार होता? लीगल मॅटर आहे हे, कळतंय का तुला? त्या मीनाक्षी ताईच्या घरावर या पैशाच्याच कारणासाठी जप्ती आली आहे. आपल्याही घरावर तीच वेळ आणणार आहात का तुम्ही? पुरा, कुठून आणणार होता तेवढे पैसे? फोन कर त्याला, फोन कर त्याला आणि घरी बोलावून घ्या आत्ताच्या आत्ता, ताबडतोब फोन कर. मावशी, प्रीतम कॉन्ट्रॅक्ट संदर्भातच एका मीटिंगला गेलाय. त्याला म्हणावं जगाशी मीटिंग नंतर कर, आधी आपल्या आई वडिलांशी बोल. बोलावून घे त्याला, फोन कर. सॉरी हा श्रेष्ठा, चुकून पडले खाली. काव्या, मुद्दामून करतेस ना सगळं? मी काय मूर्खासारखं बरळतेस? मूर्खासारखं? अगं, जे खरं आहे तेच मी बोलते. मी ओ, आय एम सॉरी. इथे तुमच्या स्टाफ मध्ये कुणालाच काही माहिती नव्हतं का? विश्वजीत, इथेही कुणाला काही सांगितलं नाही वाटतं तुम्ही. सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला माहिती नव्हतं. मी तुमचं सिक्रेट फोडलं. सॉरी विशू, सॉरी काव्या. मला खरंच माहित नव्हतं की तुम्हाला कोणालाच हे सगळं माहित नाहीये आणि माझ्या इथे येण्याने एवढा गोंधळ होईल. पण ठीक आहे, म्हणजे मी समजू शकते. हे असं सगळं सगळ्यांसमोर सांगायला खूप ऑकवर्ड वाटत असेल ना तुम्हाला. पण ठीक आहे, आता कळलंच आहे तर चांगलंच आहे. तुम्ही सगळे इकडे काय करताय? तुम्हाला कामं नाही आहेत? निघा. एक मिनिट. हे बघा, मी जे काही सांगतेय ते खरं आहे.
तुमच्या विश्वजित सरांचं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं. त्यांनी फक्त श्रेष्ठावर प्रेम केलं. आणि जगापासून लपवून केलं असलं तरी प्रेम खरं असतं. हो ना श्रेष्ठा? आणि काय हा प्रेमाची निशाणी. त्यांच्या प्रेमाची निशाणी आहे तिच्या पोटात. तुम्हाला खोटं वाटतंय का हे? याचा सुद्धा पुरावा हवा का तुम्हाला? थांबा दाखवते. काव्या दाखवते, थांब ना. हे बघ, तिचे प्रेग्नन्सी रिपोर्ट्स आहेत. तुम्ही पण बघ. काव्या इनफ इज इनफ. 5 जण जा आता तू इकडून. काय चाललंय इथे? एवढी गर्दी आरडाओरडा. अरे मिसेस प्रभुदेसाई तुम्ही आणि इथे सर विश्वजित सरांनी श्रेष्ठाचं अफेअर चालू आहे. श्रेष्ठा प्रेग्नेंट आहे सरांकडून. विश्वजित श्रेष्ठा इज इट ट्रू? काय ऐकतोय मी हे? सर लेट मी एक्सप्लेन. सर आता हे फोटोज सगळं एक्सप्लेन करते. श्रेष्ठा दे श्रेष्ठा. ठीक आहे. Oh no. विश्वजित श्रेष्ठा दिस इज रिअली डिस्गस्टिंग. ॲब्सोल्युटली नॉट एक्सेप्टेबल. सर माझं ऐकून घ्या. बघ मला काही ऐकायचं नाहीये. अरे सगळं क्लिअर आहे. हा अतिशय सिरियस कन्सर्न आहे. विश्वजित मी तुला आधीच सांगितलं होतं आपल्या ऑफिसमधलं वातावरण खराब होईल. असं कुठलीही गोष्ट मला चालणार नाही. अरे कंपनीची बदनामी होती अशानं. सर मी तेच सर जरा आमचं ऐकून घ्या. नाही आता तुम्ही दोघांनी काही बोलायचं नाहीये. मी तुम्हाला कंपनीमध्ये ठेवू शकत नाही. यू बोथ आर सस्पेंडेड विथ इमिजिएट इफेक्ट. सर सर मी सांगते ना तुम्हाला. सर आमच्यात असं काहीच नाहीये. तुम्ही ऐका ना प्लीज. श्रेष्ठा अगं असं काय म्हणतेस? तूच नाही का काल आमच्या घरात येऊन सगळ्यांसमोर हे सगळं सांगितलं? तू तिथे जे बोललीस तेच बोलते मी. दुसरा काव्या तू जरा गप्प बस. सर सर मी तुम्हाला सांगते खरं काय. हे सगळं खोटं आहे सर. खरं काय आणि खोटं काय हे तू सांगायची गरज नाही श्रेष्ठा. सुरभी यांचं सस्पेन्शन लेटर तयार कर आणि मला पाठव. सर प्लीज. आणि याच्यावर आपण कळवून टाक विथ इमिजिएट इफेक्ट. येस सर. आपल्याकडे ना एक म्हण आहे, जे पेरतो तेच उगवतो. विष पेरलं श्रेष्ठा. आता भोग तुझ्या कर्माची पड. काव्या मी तुला सोडणार नाही. मला नाही. तू आता तुझ्या विशूला सोडू नकोस. घट्ट धरून ठेवा.
कारण या परिस्थितीत तुम्हाला एकमेकांची जास्त गरज लागेल. आणि तुम्हाला नात्यांचं खरं महत्त्वही कळेल.